नमस्कार, SM न्यूज सातारामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज तारगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तारगाव यांच्या वतीनं बाल आनंद बाजार आयोजित करण्यात आलेला आहे। खरं तर लहान मुलांना लहानपणापासूनच विक्री कौशल्य यावं आणि शालेय शिक्षण घेता घेता एक बाजाराचं किंवा समाजाचं पण शिक्षण मिळावं यासाठी हा उपक्रम घेण्यात आलेला आहे। शाळेचे मुख्याध्यापक क्षीरसागर सर यांच्याशी आपण याबाबत बातचीत करूया। नमस्ते सर्वांना। खरं तर शिक्षणाचा अर्थच असा आहे की ॲप्लिकेशन ऑफ नॉलेज इज कॉल्ड एज्युकेशन। म्हणजे आपल्या ज्ञानाचा व्यवहारात किंवा उपयोजन करता येणं हे खरं तर शिक्षण आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये व्यवहार कळावा आणि या व्यवहार कळण्यासाठी हा आजचं बाल आनंद बाजाराचं आयोजन आहे। या आनंद बाजारासाठी खरं तर आम्हाला अपेक्षित नव्हता एवढा प्रतिसाद तारगावातून प्राप्त झालेला आहे। त्याबद्दल तारगाव ग्रामस्थांचे खरं तर खूप मनपूर्वक आभार आणि पालकांनी खास करून आपल्या पाल्याला जे स्टॉल लावण्यासाठी जी मदत केलेली आहे, म्हणजे निरनिराळ्या ठिकाणून काहींचा घरचा भाजीपाला असेल पण काहींनी बाहेरूनसुद्धा आणून या ठिकाणी आमच्या या छोट्याशा उपक्रमाला जे सहकार्य केलं ते खूप असं मोलाचं आहे। त्याबद्दल पालकांचंही ग्रामस्थांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मी शाळेच्या वतीने आभार मानतो। धन्यवाद सर। बाजारात खरेदी करण्यासाठी आमच्या गावातील सर्वच गृहिणी आलेले आहेत। आपण बातचीत करूया सौ अर्चना जाधव यांच्याशी। नमस्कार। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तारगाव इथले मुख्याध्यापक श्री क्षीरसागर सर यांनी राबवलेला हा उपक्रम खूपच उल्लेखनीय आहे। खूप छान प्रतिसाद मिळतो आहे। मुलं पण खूप आनंदी वातावरणात विक्रीचा आनंद घेत आहेत आणि त्यांना नक्कीच यातून व्यवहाराचे कौशल्य मिळेल आणि त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहील। धन्यवाद। धन्यवाद ताई। यानंतर आपणही जरा थोडीशी या बालबाजाराविषयी जरा सांगा, जरा काय वाटतं? म्हणजे बालबाजारात तुम्ही आला, खरेदी केलीत, तर याविषयी तुम्हाला काय वाटते सांगा। हा उपक्रम छान केला आहे आणि सगळ्या मुलांना उत्साही कालपासूनच वातावरण आहे। घरी काय बनवायचं आणायचं आणि घेऊन आले त्यांना, त्यामुळे त्यांचं व्यवहार वाढेल आणि सरांनी हा छान उपक्रम केला आहे। हो, सुंदर वाटतंय। तुम्हाला काय वाटतं ह्या उपक्रमाबद्दल? मला ह्या मुलांचं खूप कौतुक वाटतं आहे। किती आनंदाने उत्साहाने छान साजरा केला आहे त्यांनी बाळ बाजार। ह्याच्याबद्दल मला खूप त्यांचं अभिनंदन आहे। खूप छान वाटतं आहे त्यांच्याबद्दल मी ओके, धन्यवाद। आणि आपल्या तारगावमधील अक्षरा क्लासेसचे श्री चव्हाण सर आहेत। खरं तर चव्हाण सरांनी पण आत्तापर्यंत पाठीमागं वासुदेव ही संकल्पना राबवून तारगावमध्ये, खरं तर वासुदेव आदल्या दिवशी तुम्ही राबवली, दुसऱ्या दिवशी खरोखर वासुदेव आमच्या तारगावमध्ये आला, तर जरा बरोबर आलं ना? म्हणजे तुम्ही मनापासून केलं होतं ते तुमच्या प्रत्यक्षात आलं। तर या बालबाजाराविषयी तुमची जरा मला संकल्पना सांगा, कसं काय वाटतं? काय होतं, दरवेळेस हट्ट करून आपण ज्यावेळेस खरेदी करतो त्यापेक्षा लहान वयामध्ये ज्यावेळेस विक्रीचा अनुभव मुलांना मिळतो किंवा व्यवहार ज्ञानामध्ये ज्यावेळेस त्यांची वाढ होते आणि हे सर्व जी संधी त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे त्याचं सर्व श्रेय शाळेचे मुख्याध्यापक आपले क्षीरसागर सर आणि त्यांनी मगाशी जसं बाकीत केलं त्याप्रकारे इन फ्युचरमध्ये सुद्धा लहान मुलांचं गॅदरिंग असेल किंवा महिलांसाठी आई बहिणींसाठी ज्या शाळेमध्ये काय त्यांनी होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवला आहे, अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य आणि अतिशय चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवतात। बालबाजाराचं कौतुक आहे। जेवढं आठवडे बाजाराला गर्दी नसते तेवढी आज ह्या बालबाजाराला गर्दी आहे। त्याबद्दल सरांचं, ग्रामस्थांचं आणि आयोजकांचं, नियोजकांचं मनापासून धन्यवाद सर। यानंतर आपल्या तारगावमधीलच खरं तर सर्वात जुने जाणते की ज्याने त्यांचं घर पण बाजार पटांगणात आहे आणि गेले अनेक पिढ्या ते बाजार करतायत किंवा या बाजाराविषयी त्यांची काय संकल्पना आहे, बघूया कसं वाटते त्यांना। आजचा जो बालबाजार भरवलेला आहे तो फार उपक्रमशील शिक्षक श्री क्षीरसागर गुरुजींनी उत्तम असा बालबाजार भरवला आहे आणि बाजारात बरीचशीच गर्दी झालेली आहे, त्यामुळे बाजार फार उत्तम झाला। रेणुका कॅम्प्युटर्सचे सर आपल्यापाशी बरोबर आहेत। आपण त्यांच्याकडून ह्या बालबाजाराची काय, म्हणजे त्यांना काय वाटतं याबद्दल, ते त्यांची माहिती घेऊ। नमस्कार। आज 10 जानेवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ग्रामपंचायत समोर तारगाव या ठिकाणी बालबाजार भरला आहे। त्या बालबाजारामध्ये पालकांचा आणि मुलाचा उत्साह आता इथं मला दिसून येत आहे।
आणि प्रत्येक मुलांच्या जवळ पालक जाऊन त्यांना व्यवहार ज्ञान कळावं म्हणून त्यांच्याकडून खरेदी करत आहेत की त्यांच्याकडे पैसे सुट्टे घेणे, पैसे देणे किंवा व्यवहार या गोष्टीचा त्यांनी आवर्जून घेत आहेत. आणि मी इथं बघतो आहे की स्टॉलमध्ये मुलांनी भाजीपाला, नंतर किराणा स्टॉल, नंतर या ठिकाणी पाणीपुरी अशा महिलासुद्धा उत्सुकपूर्त खरेदी करत आहेत. या बालबाजारात खरेदीसाठी गावातील ग्रामस्थ महिला आलेल्या आहेत. तारगावच्या माजी सरपंच अश्विनी भोसले यांनीसुद्धा खरेदी केलेली आहे आणि माजी विकास सेवा सोसायटी सदस्या सौ वंदना निकम यांनीसुद्धा या ठिकाणी खरेदी केलेली आहे. आपण त्यांना काय वाटतंय त्या खरेदीबद्दल बोलूया. तर खूप छान वाटलं आणि लहान मुलांना त्याच्याविषयी खूप ज्ञान भेटते व्यवहाराबद्दल. त्याच्यामुळं खूप छान उपक्रम राबवला आहे. सगळ्या ग्रामस्थांचा आणि सरपंच, ग्रामपंचायत, सगळे शिक्षक वर्ग सगळ्यांचं खूप खूप आभार. त्याबद्दल धन्यवाद.